तर इथं आले आमचे प्रॉन्स फ्राय. अरे देवा, बरेच खाल्ले गेले. हे मोदक सांगितले होते, आणली का? परत रूम मध्ये आलो आम्ही. कोणी आपलं दुपारचं जेवायला आलो आम्ही वरती. खाली खूप मच्छर आहे. मस्त वाटतं बघा. मोगरा लागो, मोगरा. एक मोगरा आहे, मोगरा दाखवेल तुम्हाला मी नंतर. छान वाटतं पण ना. आपण ऍक्च्युली खाली ना मस्त गाणे वगैरे लावून जेवण करून मस्त छान थोडं नाचायला पाहिजे. मच्छर अंकल पानी नहीं आ रहा, चालू नहीं किया किया. हाँ त्याचा भाऊ येतो. आपल्याला तिथे जायचंय त्या दगडांचा स्कुबा करायला. आता वाजले सकाळचे 8:30. ॲक्च्युली रूममध्ये पाणी नाही आहे, त्याच्याने सगळ्यांना लेट झालं आहे. सगळे बसले रूममध्ये. एक 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 जण फ्रेश होतोय. मी आली आहे चहा प्यायला. मी सगळ्यात लवकर उठली होती, त्याच्यामुळे माझं सगळ्यात मी होते तोपर्यंत म्हणजे माझं आवरेपर्यंत पाणी होतं ना, तर पाणी निघून गेलं. पाण्याची वाट बघत बसले सगळे. चला तुम्ही पण चहा प्यायला. आता एक स्कुबा करायला जायचं आहे खरं, त्यांचीच वाट बघतोय, ते येतील घ्यायला. आणि मग सकाळी सकाळी लवकर करून घेऊ, दुपारी खूप ऊन जात आहे. तर आता आम्ही निघालो आहे स्कुबा करायला. आता इथे येईन किनाऱ्यावरच बोट घ्यायला रूमच्या समोर. आणि याच्यात एक मासा आहे, तुम्हाला दाखवते. एक खेकडा पण आहे. थांबा 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 थांबा. हा बघा, एक मासा अडकला आहे, एक खेकडा आहे आणि एक मासा. इथं मासा अडकलाय बघा बघा बघ. खेकडा पण होता इथे एक छोटा. जाळं पसरवलंय त्यांनी इथे. आम्ही ऍक्च्युली सकाळीच निघणार होतो, पण ह्या एका मुलामुळे आम्हाला लेट झालाय खूप, कारण की तो खूप वेळ लावतो. आणि इथे एक मासा आहे, मासेच मासे इथे बीचवर. बोट नाही आली ना अजून? आली ना ती का ती बोट येते ना अजून. अरे आली आहे, तुझ्यासाठीच तिथे थांबवून ठेवली त्यांनी तिला. आम्ही म्हटलं मयूर नाही आला, मयूर नाही आला असं. ते पण बोलले मयूर नाही आला का, मग बोट नाही. बोट येते आता आम्हाला न्यायला. जेव्हा पाण्याच्या आत जाऊन स्माइल करायची नाही. स्माइल केलं या प्रमाणात आपल्या लेडीजला सांगतो की सेल्फी घ्यायचा नाही, समोर कॅमेरा स्माइल कराल त्या प्रमाणात आपल्या आता बूट शॉल घ्यायचं का सोडव तेव्हा. ब्लॅक कलरचं तुम्हाला हो, त्याला ऑक्टो 21 हे ब्लॅक कलर, त्याला माउथ होल्डर बोलतो. दोन्ही लोक टी होल्डर आहे. टी होल्डर दारांच्या जाऊन तिचं बोट आहे, बोटाला ह्याला पण पाऊट ठेवलं म्हणजे पाऊट तेव्हा. पहिल्यांदा आता काय करायचं घ्यायचं पाहिजे असं केलं तर निघणार त्याच्या बदल्यात पाणी हे फक्त जाऊन द्यायचे बोट याच्यावरती पाऊट तेव्हा घ्यायचं सोडं इनेल आणि यायचं तेव्हा.
पाण्याच्या वरती जाऊन आहे ना पाण्याचे जे बबल्स आहे कुठली ते बबल्सला घाबरून ओके बबल्स यायला पाहिजे कंटिन्यू तर तुम्ही कंटिन्यू होते. आता बोटच्या वरती जर तुम्हाला बोलू शकतात त्या पाण्याच्या आतमध्ये बोलू शकत नाही त्यासाठी सिग्नल आहे अंडरवॉटर सिग्नल असतात त्याच्यासोबत पाहिजे तुम्हाला 2 विचार राहील कंपनी हात दिले पाण्याच्या जर कंपनी जर तुमचं उद्या होते मी कंपनी राईट घेते कंपनी मी पाण्याच्या म्हणजे ओके आहे अनकंपनी पाण्याच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला मला वरती येऊन काय प्रॉब्लेम झाला असा ओके असा ओके डायरेक्ट मला वरती येणार हा कंपनी ओके अनकम्फर्टेबल जो तुमचा तुम्हाला वरती वरती बोर्डवरती नाही पाण्याच्या वरती पाण्याच्या वरती उलट बॅक उलट पाठीवर उलट वरती आल्यानंतर हात तोंडात उलटो काढायचा आहे काय प्रॉब्लेम असेल जो गाईड असेल त्याच्याशी बोलायचं आहे पुन्हा जायचं पाण्याच्या आतमध्ये असं नाही पुन्हा पाण्याच्या वरती डायरेक्ट बोलत तुम्ही लोक पुन्हा राहू शकता सर्व लोक पुन्हा राहू शकता ओके. आता पाण्याच्या आतमध्ये काना प्रेशर येईल प्रेशर इक्वलायझिंग कसं करायचं नीट आहे का सगळ्यात महत्त्वाचा प्रेशर इक्वल नीट आहे का तुम्ही ते कानामध्ये कापूस काय एअरप्लग करू शकत नाही का माहिती तुम्ही जसं डीप देणार तसं काना प्रेशर येईल कापूस काय एअरप्लग झालं असेल तर आपण अडकत जा प्रेशर त्यासाठी प्रेशर नीट आहे का तोंडाने श्वास घ्यायचा आहे होल्ड करतो तोंडामध्ये थांबवायचं ते होल्ड करायचं आहे नाक जोरात दाबायचं नाका जोरात शिंकायचं पाहिजे नाकाकडे एकटे भाव करून बघा तोंडाने श्वास घ्या होल्ड करा नाक जोरात दाबा जोरात नाकडे फ्लो करावं कारण दडे होता ब्लॉक दिले मला पण दिसली होती तिथं मयूर चाललाय आता कुशल नाही जाणार आहे करायचं आपल्याला 50 झाली पाहिजे आपल्याला 50 झाली पाहिजे असं 8-10 झाले
त्या साईडला मराठी येतं का तुला? श्वास थोडा तोंडाने खेचून घ्यायचा, स्लोली सोडायचं. चल आणि सुबीक वगैरे काय करायचं नाही, सोबतच असतो. हा बोल. हा श्वास तोंडाने खेचून घ्यायचा, जोरात सोडायचं, स्लोली सोडायचं. एक असं जाणार आहे या ना, होट उघडायची नाही म्हणे. कसं वाटलं? मी चालली पण. अरे वा, इकडे बघ. मी चालून आली, चालून. स्कुबा करून आलो आम्ही. आता खूप भूक लागली. आता आम्ही नाश्ता करणार आहे. 12 वाजले, पण जेवायचं तर काही इच्छा नाही अजून. नाश्ताच करू पहिले. नाश्त्याला काय ऑर्डर दिली आहे माहीत नाही, आल्यावर कळेल. इथे आला आहे आमचा नाश्ता. सगळ्यांना सेमच आहे, कारण की नाश्त्याचा टाईम गेला नाही म्हणून मग त्यांनी बनवून दिलं एकच.
फेसबुकला. हा हे मस्त खेकड्या हा इन्स्टा टाकलं Fry? फेसबुकला पण बघा. हे इकडे खेकडा कालवण, खेकड्याचं कालवण संपले, 2च राहिले. कसे दिसतात राक्षसी पायाचे. हे आहे पापलेट फ्राय आणि कुशलचा लगेच त्याच्या ताटामध्ये गेला. इथे सोलकढी आली, जिरा राईस.